नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. शिरोळ तालुक्यात राजकीय रणधुमाळीचा निकाल. 7 जिल्हा परिषद व 14 पंचायत समिती जागांसाठी आज मतमोजणी. शिरोळ तालुक्यात अत्यंत चुरशीने पार पडलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा निकाल आता अंतिम टप्प्यात आला आहे. तालुक्यातील 7 जिल्हा परिषद गट आणि 14 पंचायत समिती गणांसाठीची मतमोजणी एकाच वेळी होणार असून संपूर्ण तालुक्याचे लक्ष या निकालाकडे लागले आहे. निवडणूक प्रशासनाने मतमोजणीसाठी जय्यत तयारी केली असून यासाठी स्वतंत्र टेबल आणि कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. 7 जिल्हा परिषद गट आणि त्या अंतर्गत येणाऱ्या 14 पंचायत समिती गणांची मोजणी समांतर पद्धतीने चालणार असल्याने निकाल जलद गतीने हाती येण्याची शक्यता आहे. मतमोजणी केंद्रावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडक बंदोबस्त. मतमोजणी केंद्रावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. राजकीय गणिते आणि प्रतिष्ठा. या निवडणुकीत तालुक्यातील प्रस्थापित नेते आणि युवा आघाड्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. 7 जिल्हा परिषद जागांवर कोणाचे वर्चस्व राहणार आणि 14 पंचायत समिती सदस्यांच्या माध्यमातून सत्तेची चावी कोणाकडे जाणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अनेक दिग्गज उमेदवारांचे भवितव्य आज मतपेटीतून किंवा EVM मधून स्पष्ट होणार आहे. सकाळपासूनच मतमोजणी केंद्राबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. विजयाचे गुलाल उधळण्यासाठी आणि विजयाची गणिते मांडण्यासाठी विविध राजकीय पक्षांचे गट सक्रिय झाले आहेत. दुपारी 12 वाजेपर्यंत निकालाचे मुख्य चित्र स्पष्ट होण्याची चिन्हे आहेत. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.